हॅलो हाय नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं एस प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बॅक बोटनेक डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा 39 मापाचा ब्लाऊज आहे. बोटनेक असल्यामुळे बोटनेकनुसारच मापं घ्यायची आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे बघा, मला तयार उंची हवी आहे 14.5 इंच, तर मी 15.5 इंच उंची घेतलेली आहे. त्यानंतर शोल्डर मी 39 मापासाठी 7.5 इंचावरती घेतलेला आहे. मुंडाखोली मी 8 इंचावरती घेतलेली आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार मी असा देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा, इथे आता छातीचं मार्किंग करायचं आहे. तर छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. त्यानंतर कमरेचा चौथा भाग, तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर 1 इंचाचा बॅक टक्स आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. तर आपलं हे बेसिक मापं घेऊन झालेलं आहे. तर आता इथे आपण गळ्याचं मार्किंग करू. तर त्याआधी इथे बघा, मी शोल्डर पट्टीचं मार्किंग करणार आहे. तर मला तयार शोल्डर पट्टी हवी आहे 2.25 इंच. त्यामध्ये 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेऊन 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि राहिलेली आपली 4.25 इंचाची गळारुंदी आहे. त्यानंतर बघा, मी इथे सुद्धा असं 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर गळा उंची मला हवी आहे 1.5 इंच, तर मी इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता हे जे मी मार्किंग केलेलं आहे याचा मी असा बॉक्स तयार करून घेणार आहे. आता यामध्ये मी बोटनेकचा आकार देऊन घेतलेला आहे. तर इथून बघा, मी आता 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे सुद्धा मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी इथं अशी टेप ठेवून मी 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा, खालच्या बाजूने मला किती पट्टी शिल्लक ठेवायची आहे. तर इथे बघा, हा 4.5 इंचाचा काठ आहे. त्यामुळे मी खालच्या बाजूने अशा प्रकारे एक 5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि सेम वरच्या बाजूला जेवढं आपण अंतर घेतलं होतं 4.5 इंच, तेवढंच अंतर मी इथे सुद्धा 4.5 इंचाचं घेतलेलं आहे. तर आता मी हे जोडून घेते आणि एक बॉक्स तयार करून घेते. तर हे बघा, अशा प्रकारे इथे मी हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, थोडीशी इथे लाईन माझी अशी क्रॉस गेलेली आहे, तर ते मी व्यवस्थित करून घेते. तर आता हे व्यवस्थित आपला बॉक्स तयार करून झालेला आहे. आता यामध्ये मी पॅटर्न ड्रॉ करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, सुरुवातीला हलक्या हातानेच आपल्याला हा पॅटर्न ड्रॉ करायचा आहे. चॉकला एकदम हलक्या हाताने पकडायचा आहे आणि व्यवस्थित असं आरामात आपल्याला हा पॅटर्न ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा प्रकारे हा पॅटर्न ड्रॉ करून झालेला आहे. तर बघा, किती व्यवस्थित असा हा पॅटर्न ड्रॉ करून झालेला आहे. तर आता याला मी कट करून घेते. तर इथे बघा, हा कट करून झालेला आहे. आता आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी बघा, इथे मी मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती अशा प्रकारे अस्तर ठेवून घेतलेला आहे. आणि स्टिच करताना आपला कपडा सरकू नये म्हणून अशा व्यवस्थित मी इथे पिना लावून घेतलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अशा व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या, म्हणजे स्टिच करताना आपला कपडा सरकणार नाही. तर इथे बघा, 1/2 इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला व्यवस्थित पॅटर्नच्या बाजूने असं स्टिच करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं हे स्टिच करून झालेलं आहे. तर आता मी हे जे मेन फॅब्रिक आहे ते मी कट करून घेते. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो.
हलक्या हाताने कट करायचा आहे. आपला स्टिचिंगचा जो धागा आहे तो कट झाला नाही पाहिजे. तर इथे आपलं हे कट करून झालेलं आहे. आता इथे मी असे छोटे छोटे कट्स देऊन घेते, म्हणजे ज्या वेळेस आपण हे अस्तर पलटी करू ते व्यवस्थित आपलं पलटी होईल. कुठेही आपला हा कपडा गोळा होणार नाही, त्याच्यासाठी इथे आपले छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे असतात. आता मी हा अस्तर अशा प्रकारे पलटी करून घेतलेला आहे. व्यवस्थित मैत्रिणींनो पलटी करून घ्यायचं. जे काही याचे काने कोपरे असतात ते व्यवस्थित आपले बाहेर काढायचे. व्यवस्थित आपल्याला बघा मैत्रिणींनो असं पलटवून घ्यायचं आहे. हे जर व्यवस्थित पलटी नाही झालं तर आपला पूर्ण शेप हा बिघडून जाईल. त्यामुळे थोडासा वेळ घ्यायचा आणि व्यवस्थित आपण हे पलटी करून घ्यायचं. तर आता इथे बघा मी हे पलटी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून मी एक दाबटीप देऊन घेते. तर एकदम मी काठोकाठ अशी दाबटीप देऊन घेतलेली आहे, म्हणजे फिनिशिंग खूप छान येते आणि खूप सुंदर असे डिझाईन हे उठून दिसते. याचा लुक खूप सुंदर येतो. त्यासाठी आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा इथे दाबटीप देऊन झालेली आहे. तर आता मी साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेते. तर मैत्रिणींनो पॅटर्नवरती एक हात व्यवस्थित असा ठेवून आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत साईडने. आता हे जोडून झालेलं आहे. मी साईडचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेते. तर बघा इथे हा आपला एक्स्ट्राचा कपडा कट करून झालेला आहे. मी आता हा जो बोटनेकचा आकार दिलेला आहे तो मी कट करून घेते आणि या गळ्याच्या बाजूने मी 1.5 इंचाची पट्टी बघा अशी घेतलेली आहे, क्रॉस पट्टी. ती मी गळ्याच्या बाजूने अशी जोडून घेणार आहे. तर 1/2 इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. तर आता ही जी पट्टी आहे त्याला मी अशा प्रकारे छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी ही पलटी करून घेतलेली आहे आणि अस्तरच्या बाजूने मी याला एक दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून त्यावरून एक आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे दाबटीप दिली तर फिनिशिंग खूप छान येतं मैत्रिणींनो. त्यानंतर बघा इथे 1 इंचाचे मी बॅक टक्स घेतले होते ते मी स्टिच करून घेतलेले आहेत. आता हे स्टिच करून झाल्यानंतर मी कमरपट्टी जोडून घेते. तर व्यवस्थित अशी आपल्याला 1.5 इंचाची अस्तरची एक पट्टी घेऊन ती अशी जोडून घ्यायची आहे. तर ती पुन्हा आपण अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि अस्तरच्या बाजूने एक आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि पूर्णपणे अशा प्रकारे पलटवून एक आपल्याला मेन फॅब्रिकच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर आता बघा मैत्रिणींनो आता मी अशा प्रकारे आतल्या बाजूने ही जी कमरची पट्टी आहे ती मी अशा प्रकारे फोल्ड करत करत एक स्टिच देऊन घेत आहे. तर ही मी कच्ची शिलाई दिलेली आहे मैत्रिणींनो. मी नंतर याला हात शिलाई करणार आहे. तर आता बघा मैत्रिणींनो ही आपली बॅक बोटनेक डिझाईन तयार झालेली आहे. याची फिनिशिंगसुद्धा किती सुंदर आलेली आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला ही बॅक बोटनेक डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग माझ्या गोड मैत्रिणींनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.